सध्या आपल्या देशात पेपर फुटी हा शब्दच लाखो विद्यार्थ्यांसाठी धडकी भरवणारा ठरलाय। नीट प्रकरणानंतर प्रत्येक स्पर्धा परीक्षेकडे संशयाच्या नजरेतनंच पाहिलं जात आहे। याच गदारोळात महाराष्ट्रात 22 मार्च 2026 ला औषध निरीक्षक पदासाठी पार पडलेला MPSCचा पेपर फुटल्याचा दावा समोर आला आणि एकच खळबळ माजली। अहिल्यानगरातील ऋषिकेश गांगर्डे आणि लोकेश पाटील या दोघांनी परीक्षेपूर्वी काही प्रश्नोत्तरं व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याची आणि काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरित्या वाढल्याचा आरोप केला। सोशल मीडियावरती या पेपर फुटीची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली। या बातमीनंतर रोहित पवार आणि सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या परीक्षा प्रक्रियेवरती सवाल उपस्थित केले। परिस्थितीचं गांभीर्य ओळखत तपासाची चक्र फिरली। त्यानंतर तक्रारदार असलेल्या लोकेश पाटीलनं तक्रार मागे घेत आपण मस्करी म्हणून आरोप केल्याचं म्हटलं। तर दुसरीकडे ऋषिकेश गांगर्डे मात्र आपल्या पेपर फुटीच्या दाव्याबद्दल ठाम आहे। सध्या आपल्या देशात पेपर फुटी हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत जोडला गेलेला विषय आहे। त्यामुळे कोणताही दावा करताना संयम, पुरावे आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात। पण या केसमध्ये या तिन्ही गोष्टींचं भान जपलं गेलं नसल्याचं चित्र दिसून आलं। तर MPSCचा पेपर फुटला असा मोठा दावा केला तो ऋषिकेश गांगर्डेनं। पेपर फुटीचा आरोप करताना ऋषिकेशनं काय म्हटलं आपण पाहूया। जवळजवळ 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। तर मग आमची मागणी होती की कोणत्या मार्क्सचे, म्हणजे त्यांचे मार्क्स माहीत नाहीत, आम्हाला दिले आमचे मार्क्स माहीत नाहीत, मग कोणत्या बेसिसवर त्यांना सिलेक्ट केले असा मी व्हिडिओ बनवला होता। 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण त्याने आपल्याला ते फोटो सेंड केले, पाहिलं। मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपरमधील 200 क्वेश्चनपैकी आलेले आहेत। त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत। दरम्यान MPSCच्या पेपर फुटीच्या आरोपानंतर रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी राज्यभरातली पेपर फुटीची समस्या अधोरेखित करत सरकारच्या कार्यशैलीवरती काही सवाल उपस्थित केलेत। पेपर फुटीचा महाराष्ट्राचा म्हणजे 2026 ला TETचा 27 जून 2026 ला पेपर लीक झाला। नीटचा आपल्याला माहिती, SRPF मध्ये 2026 मध्ये झाला। ACC केमिस्ट्री 24 ला जलसंधारणचा फुटला। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23 ला। त्यानंतर कोतवाल भरती, म्हणजे कोतवाल भरतीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो। त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे। वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा काळा अध्याय आहे। साधारणतः पेज क्रमांक 26 ते 53 या पानांवरचे जवळपास 78 प्रश्न जे जशास तसे आले, ज्याच्यात ऋतुजा नावाच्या मुलीने आपला मित्र गौरव पाटील याला काही चॅटिंग केली आणि गौरव पाटीलला केलेल्या चॅटिंगमध्ये गौरव पाटीलने ती सगळी चॅटिंग शेअर करत ती MPSCला लिहिली। रोहित पवार यांनी जे काही मुद्दे मांडले आणि जे गौरव पाटीलला जे ऋतुजा नावाच्या विद्यार्थिनीने सगळं पाठवलेलं होतं, हा गौरव पाटील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरही खूप सारं प्रेशर असल्यामुळे आणि पुन्हा सगळी लोकांकडून त्रास होत असल्यामुळे तो कदाचित सगळ्यांच्या संपर्कात नाहीये। तर पेपर फुटी संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी एक मोठा आरोप केला। त्यांनी असं म्हटलं की नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधनंच औषध निर्माण शास्त्राचा पेपर फुटला। इतकंच नाही, त्या परीक्षेमध्ये एका तहसीलदाराचा मुलगा 13वा आणि मुलगी 16वी आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। पण कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। एक क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते। त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले। त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत। संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला
या तर आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या केलेल्या आरोपांमध्ये उडी घेतली ती राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी. पण या बातमीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला जेव्हा तक्रारदार असलेल्या लोकेश पाटीलनं आपली तक्रारच विड्रॉ केली. पेपर फुटीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ऋषिकेश गांगर्डे आणि लोकेश पाटीलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याच्या आधीच लोकेशनं MPSCला मेल करत ही तक्रार बनावट असल्याचं कळवलं. यासाठी त्याने दिलेलं कारण सुद्धा तितकंच धक्कादायक होतं. MPSCची या पदासाठीची परीक्षा आता लवकर होणार नसल्यानं पेपर फुटल्याची बतावणी करून पुनर्परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचल्याचं लोकेशनं म्हटलं. पण लोकेशनं त्याची तक्रार बनावट असल्याचं म्हटलं असलं तरी आणखी एक तक्रारदार असलेला ऋषिकेश गांगर्डे मात्र त्याच्या आरोपांविषयी ठाम आहे. इतकंच नाही तर तक्रार मागे घेण्यासाठी लोकेशवर दबाव असल्याचा आरोप होतोय. तर MPSCचा पेपर फुटल्यावरनं सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांसंदर्भात आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलंय. पेपर फुटीची बातमी निव्वळ अफवा असल्याचं म्हणत आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे. मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतो आहे. याच्यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू. तर आयोग या मुद्द्यावरनं पोलिसात जाणार असल्याचं आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. दरम्यान MPSCचा पेपर फुटल्याचा दावा करणाऱ्या तक्रारदारानंच माघार घेतल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. दरम्यान ही तक्रार मागे घेण्यासाठी लोकेश पाटीलवरती दबाव आणला गेला असावा असा संशय रोहित पवार आणि सुषमा अंधारेंसह ऋषिकेश गांगुर्डेनेही व्यक्त केलाय. तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतं आहे. आता याच्याचबरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता, लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असतील आणि ऋषिकेश गांगर्डेंनी स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. त्यामुळे दबाव कोणतरी 100% तिथं टाकतंय. जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आत्ता का सुचलं? जी MPSC आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून धमकी देऊन धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब बदवून घेतला नसेल कशावरून? गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील जो दुसरा तक्रारदार आहे त्यांनी माझे संपर्क केला. त्याच्याकडे स्क्रीनशॉट आले होते की क्वेश्चन पेपर म्हणजे 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण ते त्याने आपल्याला ते फोटो ते सेंड केले. पाहिलं मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपरमधील 200 क्वेश्चनपैकी आलेले आहेत. त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. म्हणजे गौरवने सांगितलेल्या माहितीनुसार ते संबंधित एक क्लास चालक आहेत त्याने दिलेले होते. तर आपलं असं म्हणणं आहे संबंधित विद्यार्थी कोणी असतील ते जे सस्पेक्टेड आणि सस्पेक्टेड क्लास चालक त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. चौकशीसाठी अजून काही कोणाचा फोन आलेला नाही आणि दबाव वगैरे काही आलेला नाही आणि जरी आला तरी माझी तक्रार मागे घेणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.